नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे हे सध्या त्यांच्या खाशाबा या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या टीजरमुळे चर्चेत आहेत. मात्र हा टीजर चर्चेत असण्याचं आणखीन एक कारण म्हणजे टीजरमध्ये दिसलेली नागराज मंजुळे यांची दुसरी पत्नी खाशाबा. या चित्रपटात नागराज मंजुळे यांची दुसरी पत्नी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्यावरूनच आता नागराज मंजुळे यांचा पहिला संसार का मोडलेला याबद्दल चर्चा सुरू झाली. नागराज मंजुळे यांचं दुसरं लग्न झाले हे अनेकांना ठाऊक नव्हतं. त्यांची दुसरी पत्नी गार्गी कुलकर्णी त्यांच्या चित्रपटांची निर्मिती आणि कॉस्ट्युम डिझायनिंगचं काम करते. मात्र त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल फारसं बोललं जात नाही. नागराज यांचा पहिला संसार तब्बल 17 वर्षांनंतर मोडला होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव सुनीता मंजुळे होतं. त्यांचं पहिलं लग्न 17 मे 1997 रोजी झालं. त्यावेळी नागराज फक्त 12वीत होते. घरच्यांच्या इच्छेखातर त्यांनी हे लग्न केलं होतं. मात्र कालांतराने मतभेद वाढल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2014 मध्ये दोघांचाही कायदेशीररित्या घटस्फोट झाला. फॅन्ड्री चित्रपटाच्या यशापर्यंत नागराज मंजुळे यांच्या पहिल्या पत्नी सुनीता या त्यांच्या सोबत होत्या. मात्र नंतर नागराज यांनी त्यांना काडीमोड दिला. सुनीता यांनी एका मुलाखतीत नागराज आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे आरोपही केले होते. घटस्फोटानंतर काही वर्षांनी चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानच त्यांची भेट गार्गी कुलकर्णी यांच्याशी झाली आणि त्यानंतर नागराज यांनी गार्गी कुलकर्णी यांच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र नागराज मंजुळे यांच्या पहिल्या पत्नी सुनीता या सध्या काय करतात याबद्दल फारशी कुणाला माहिती नाही. तसेच त्या दुसऱ्यांच्या घरची धुणी भांडी करून दिवस काढत होत्या असंही म्हटलं जातं.